नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण आलोय माणगाव मध्ये. याच माणगाव मध्ये परिव्राजक आचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचं जन्मस्थान आहे. आणि ह्याच ठिकाणाहून आपण वरच्या दिशेने जर गेलो तर ह्या ठिकाणी महाराजांनी डोंगरावर तपश्चर्या केलेली आहे. आपण पाहूयात, हेच ते ठिकाण. इथून वर गेल्यानंतर डोंगरावर महाराजांची तपोभूमी, अर्थात महाराजांनी इथं तप केलेलं आहे. तसाच आपण ही सगळी डोंगरवाट चढत असताना आपल्याला मध्येच भेटतो तो म्हणजे शक्तिपात आचार्य परमपूज्य श्री गवळणी महाराजांचा मठ. तो मठ आपल्याला इथेच वाटेवर भेटेल. आवर्जून या मठात सुद्धा आपण दर्शन घ्यायचंय आणि पुढे महाराजांच्या मूळ तपोभूमीकडे आपण निघायचंय. आपण जसं वर चढत जाऊ तस ही वाट खडतर होत जाते. महाराजांच्या तपोभूमीकडे जाण्याची ही वाट वरच्या दिशेने जात असताना आपल्याला थोडा खडतर प्रवास करावा लागतो. आणि आपण आता आलोय ह्या गुहेपाशी, जिथं महाराजांनी परिव्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराजांनी तपश्चर्या केलेली आहे. या गुहेजवळ, अर्थात या पाषाणांमध्ये असलेल्या या गुहेजवळ आपण पोहोचलोय. एवढा सगळा डोंगर चढून आता आपण पोहोचलोय ते महाराजांनी, अर्थात श्री टेंबेस्वामी महाराजांनी ज्या ठिकाणी तप केला त्या ह्या गुहेजवळ. ह्या 2 ते 3 पाषाणांमध्ये असलेली इतकी मोठी गुहा, आणि ह्या गुहेमध्ये तब्बल 15 वर्ष महाराजांनी तप केला. आणि ह्या तपामुळेच ह्या भूमीला इथल्या बोलीभाषेत चैतन्य भूमी असं म्हणतात. या ठिकाणी चैतन्य निर्माण करून टेंबेस्वामी महाराजांना साक्षात दत्त महाराजांनी दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर टेंबेस्वामी महाराजांनी इथंच या गडाच्या, या डोंगराच्या पायथ्याशी दत्त मंदिर, अर्थात दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि दत्त मंदिराचं निर्माण केलं. अशी ही पवित्र भूमी. एकदा आवर्जून माणगाव मध्ये येऊन परिव्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराजांनी निर्माण केलेल्या दत्त मंदिराचं दर्शन घ्या, माता यक्षिणीचं दर्शन घ्या. त्याचबरोबर ह्या डोंगरावर येऊन ज्या ठिकाणी महाराजांनी तप केला इथं दर्शन घ्या आणि कृतकृत्य व्हा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.